समर्थ महाराज की म्हणतात ना, जोपर्यंत स्वामींची इच्छा नसते तोपर्यंत दर्शन होत नाही, आणि ज्या दिवशी स्वामींची इच्छा असते त्या दिवशी तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. हे फक्त ऐकलं नव्हतं, हे मी स्वतः अनुभवलं देखील. मी सोलापूरला आलो होतो. पहिल्याच दिवशी अक्कलकोटला जायचं ठरलं होतं, पण अचानक प्लॅन बदलला. गाडी कॅन्सल झाली आणि मला 2 व्हीलर मिळालीच नाही. म्हटलं ठीक आहे, कदाचित आज नाही, दुसऱ्या दिवशी पूर्ण सोलापूरमध्येच थांबायचं ठरवलं होतं. आणि तेवढ्यात फोन आला, भाऊ गाडी रेडी आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता. क्षणात सगळा प्लॅन बदलला. मनात एकच विचार आला, स्वामींचा बोलावणाच असावा. मी निघालो अक्कलकोटकडे. वेळ झाली होती 10:15. मनात वाटत होतं 11ची तरी आरती मिळेल का, पण पोहोचायला 11:15 झाले. मुख्य गेट बंद, प्रवेश नाकारला गेला. म्हटलं आज आरती नाहीच बहुतेक. बाजूचा गेट तोही बंद. चप्पल काढून आलो, तेवढ्यात मागून आवाज आला, दादा आत यायचंय का, चला पटकन. विश्वास ठेवा, आरती सुरू होईपर्यंत मी थेट मंदिराच्या द्वारासमोर उभा होतो. आरती झाली, दर्शन झालं. त्या क्षणी जे वाटलं ते शब्दात सांगणं कठीण आहे. एक वेगळीच शांतता, एक पॉझिटिव्ह एनर्जी, आणि मनातली सगळी निगेटिव्हिटी जणू नाहीशी झाली. स्वामी समर्थ ज्या वटवृक्षाखाली बसायचे त्या वटवृक्षाचं दर्शन, समोरच स्वामींचा पलंग मंदिर, आणि बाजूच्या खोलीत स्वामींची मूर्ती व इतर देवी देवतांचं दर्शन. भिंतीवरची ती विशाल पेंटिंग आणि आजूबाजूचा असलेला भक्तांची श्रद्धा, सगळं काही मनाला स्पर्श करून गेलं. ज्या दिवशी अक्कलकोटला यायचंच नव्हतं त्या दिवशीच आरतीही मिळाली, दर्शनही झालं, आणि मनापासून समाधानही मिळालं. खरंच स्वामींची इच्छा असेल तर सगळं आपोआप जुळून येतं बरं का. हा होता भाग 1. पुढच्या भागात मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या पावलांच्या खुणा प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. म्हणून इंस्टाग्राम आणि युट्यूबला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. आणि तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील ना, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. किमान एक शब्द तरी लिहा, स्वामी समर्थ. हा व्हिडिओ स्वामींच्या भक्तापर्यंत नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.